ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका या ग्रंथाच्या शेवटी पसाय दान ही प्रार्थना केलीये। यात संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणाची मागणी केलीये। मूळ ओवी, आता विश्वात्मके देवे, येने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे। अर्थ, हे परमेश्वरा, संपूर्ण विश्वाचे आत्मरूप असणाऱ्या देवा, माझ्या या वाणीच्या यज्ञानं तू प्रसन्न हो आणि प्रसन्न होऊन मला हे पसायदान आशीर्वाद दे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे। अर्थ, वाईट लोकांचा वाईटपणा दूर होवो आणि त्यांना चांगल्या कर्मांची आवड निर्माण होवो। सर्व जीवांमध्ये परस्पर प्रेम आणि मैत्री वाढो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात। अर्थ, पापरूपी अंधार नाहीसा होवो आणि सर्वत्र धर्मरूपी सूर्य उजळो। प्रत्येक जीवाला त्याच्या इच्छेनुसार योग्य गोष्ट मिळो। वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांडी आडी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूताम। अर्थ, संपूर्ण जगावर मंगलमय वर्षाव होवो, ईश्वर भक्तांची संख्या वाढो आणि सर्व जीवांना सतत चांगल्या लोकांची संगत लाभो। चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे। अर्थ, हे जग कल्पवृक्षासारखे, चिंतामणीसारखे इच्छा पूर्ण करणारे आणि अमृतसागरासारखे होवो। चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू। अर्थ, निर्दोष चंद्र आणि उष्णतारहित सूर्य जसे शुद्ध आहेत, तसेच सर्व सज्जन लोक एकमेकांचे आप्त बनोत। किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी, अखंडित। अर्थ, तिन्ही लोकातील सर्व जीव सुखी होवोत आणि सर्वांनी परमेश्वराची अखंड भक्ती करावी। आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीम इये, दृष्टादृष्ट विजये, होवा वेजी। अर्थ, या ग्रंथामुळे, ज्ञानेश्वरीमुळे लोकांना इहलोकी व परलोकी दोन्ही ठिकाणी यश आणि कल्याण मिळो। येथ म्हणे ज्ञान देवो, हा होईल दान पसावो, येनेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला। अर्थ, ज्ञानदेव की हेच पसायदान दान मला मिळावे, हे मिळाल्यानं मी अत्यंत सुखी होईन। सारांश, पसायदान म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे। यात द्वेष नाहीसा होऊन प्रेम, शांती आणि धर्म वाढावा अशी भावना व्यक्त केली आहे।